मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत। खरं तर दादा आज तुम्ही चाकणमध्ये आलात, मनोहर वाडेकर यांच्या आईचं साथून करण्यासाठी मनोहर वाडेकर यांचं साथून करण्यासाठी आलात, तर तुमच्या आईचं दुःख निधन झालं। हो, सामाजिक क्षेत्रात वाडेकर भाऊ हमेशाच राहतात। खूप दुःखद घटना घडली, परंतु आता जे होणार आहे त्याला टाळू शकत नाही। दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्यांना याच्यातून सावरण्याची ईश्वराने शक्ती द्यावं आणि आईच्या चरणी सुद्धा मी आता प्रार्थना केली। खूप दुःखद घटना आहे। भेट देण्यासाठी पुण्याला कार्यक्रमाने चालू करत त्यांच्या घरी येऊन त्यांना स्वतः संपूर्णपणे भेट देणं। खरं तर आज तुम्ही पनवेलमध्ये जाणार आहात, मराठा भवनाचं खरं तर उद्घाटन त्या ठिकाणी करणार, कसं असणार आहे? पनवेलच्या नवी मुंबईच्या बांधवांनी तिथं मराठा भवन बांधलंय आणि हे उपक्रम राज्यभर होणं गरजेचं आहे। कारण मराठा भवन असल्यानंतर आपल्याला सुविधा देता येतात, समाजाला, विद्यार्थ्यांना, लोकांना अडीअडचणी तिथून जाणून घेता येतात। खूप चांगला उपक्रम त्यांनी राबवला। आता मी तिकडेच जातो। खरं तर ग्रामीण भागामध्ये पहिलं पुणे जिल्ह्यामध्ये जे कुणबी दाखले ते खरं तर त्यांची पडताळणी करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करतो। नागरिकांना करावा लागतो। पडताळणी करण्यासाठी त्या ठिकाणी अनेक अडचणी निर्माण केल्या जातात। सरकार आणि काही अधिकारी हे जाणून बुजून टाळाटाळी करतात, नोंदी असून सुद्धा। याच्या विरुद्ध आम्हाला आवाज उठवायची वेळ येऊ नये आणि तसं मुख्यमंत्र्यांनी पाठीमागच्या 15 दिवसात सांगितलंय। पण कारण TV9 मी जबाबदारीने सांगतो की आम्ही एकही प्रमाणपत्र थांबवणार नाहीत। शिंदे समिती सुद्धा सुरू पुन्हा करतोय आम्ही, हे त्यांनी सांगितलं। फक्त आता अधिवेशन होतं उद्या सुरू, फक्त वाट शिंदे समिती सुरू होती का, व्हॅलिडिटी का रोखून धरल्या, ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांना नोंदी निघाल्या त्यांना प्रमाणपत्र का दिले जात नाहीत हे आम्ही बघतोय। आता नसतं मग आम्हाला पुन्हा आंदोलनाचा विचार करावाच लागणार आहे। पण असं वाटतं की मुख्यमंत्री बोललेच होता त्याच्यामुळं की आंदोलन करण्याची वेळ येणार नाही। पण शेवटी मी सरकार फिरकारला मोजणार नाही, कारण माझ्यासाठी माझा समाज खूप महत्वाचा आहे। समाजाच्या लेकरांचे आयुष्याचं वाटलं होतं, नोकऱ्यात होतं, शिक्षणात। शेवटी पक्षाला किंमत नाही, त्या पक्षात काम करणारे, या राज्यात राहणारे समाज, गोरगरिबांचे लेकर यांच्या शिक्षणात किती अडचणी आहेत, नोकरीत किती अडचणी आहेत हे महत्वाचं आहे। पण आज शिक्षण खूप महाग झालं, चांगला माणूस सुद्धा शिक्षण करू शकत नाहीये। त्यामुळे आरक्षणाची गरज आहे आणि आम्ही दुसऱ्याचं नाही मागत बाबा। आमचा रेकॉर्ड सापडला 200, 150 वर्षाचा, ते असून देत नाहीत म्हणल्याच्या नंतर चीड निर्माण व्हायला लागली मुख्यमंत्र्यांच्या बद्दल। परंतु त्यांनी 15-20 दिवसापूर्वी सांगितलं की मी हैदराबाद गॅजेटियरनुसार सुद्धा सगळ्या ज्या हैदराबाद गॅजेटियरमध्ये ज्या संख्या आहे ते पूर्ण मराठवाड्यातल्या मराठ्यांना सुद्धा आरक्षण देतो, विश्वास ठेवा। पश्चिम महाराष्ट्रातलं गॅजेटियर पुण्याचं औंधचं गॅजेटियर आहे, सातारा संस्थांचं आणि कोल्हापूर त्याचं सुद्धा JR काढतो असं बोलले। आता आम्ही बघतो बघत अधिवेशनात काय करते, असं उठाव होणार पुन्हा। खरं तर उद्या अधिवेशन होतंय, काय अधिवेशनामध्ये काय अपेक्षा आहे? आता अपेक्षा त्यांचं लफडं चालून 2-4 दिवस, हे त्याचं चहा प्यायचं नाही, ते त्याचं चहा प्यायचं नाही, त्यात 2-3 दिवस जाते। ह्यावेळेस 7 दिवसाचं ठेवलंय, 6च म्हणायचं, 2 दिवस तर भांडणातच जाते। शेवटचा दिवस आणि पहिला दिवस आता चहा पिण्यातच घालते ती, कुणी वडापाव घालण्यात घाली, कुणी यायचंच नाही, काही रेस्टात लागायचं नाही का ते करणार, शेतकऱ्याचं वाटोळं करून टाकणार, कोणालाही रुपये देत नाही शेतकऱ्याला। ते आरक्षणाचे विषय पेंडिंग पडलेत, मराठ्यांचा पडलाय, धनगरांचा पडलाय, मायक्रो OBCचा पडलाय, बंजारा समाजाचा मागे पडलाय, काहीकडे समाजाचा मागे पडलाय, आदिवासींच्या सुद्धा काही मागण्या आता, लिंगायत समाजाच्या मागण्या आता सगळे मागे पडलेत, मुस्लिमाच्या आरक्षणाचं सगळं वाटोळं करून टाकलं। ते हे करणार नाहीयेत, त्यांना ती आयडिया आली। त्यांनी काय केलंय, नस ओळखली लोकांची, लोकांना काय द्यायचं तात्पुरतं, मग लाडकी बाई मग असं काहीतरी आणणार ते पुन्हा एकदा आणि नादी लावणार, म्हटलं का त्याच्यात आमचं आयुष्याकडे जाणार नाही। सरकार का समजून घ्या, आमचं म्हणणं तुम्ही लाडक्या बहिणीला देऊ नका असं म्हणणं नाही, तुम्ही विकास कामं करू नका हे म्हणा, पण आहे ते चंद्रसूर्य आहे तोपर्यंत जी रोजीरोटी खेड्यात म्हणलं जातं आयुष्याची भाकरी द्यायची। ते आरक्षण आमचं आयुष्याची भाकरी आहे। सत्ता असो नसो, राजकारणात माणूस सक्रिय असो किंवा नसो, तो माणूस विद्यमान असो किंवा संपलेला असो, आरक्षण एक अशी गोष्ट आहे की त्याची पिढी उंचीवर नेते। आणि मग आमच्या नोंदी आहेत ना, नोंदीचं का दिलं जात नाही, म्हणून याच्यावरती खूप मोठी आता चीड पुन्हा निर्माण व्हायला लागली। कारण हैदराबादचं गॅजेट काढून JR काढून आता जवळपास 3 महिने होत आले, त्याच्यावरती आणखी समितीच गठीत नाही आहे। मग आता विखे साहेब काय करते ती, त्यांनी पण शब्द दिलेला आहे, कारण की मी गावागावातल्या सगळ्या समित्या गठीत करून प्रत्येक मराठ्यांना आरक्षण
फक्त ठेवला आता मराठ्यांनी विखे साहेबांवरती विश्वास, बघा काय करते. तुम्ही म्हणलात की नस ओळखली नक्की हे कोण करते असं कोण करू सांगतो? अरे लय चाबरेत होय, कुणी येऊन द्या, हे असून येते विरोधक असून येते, हे सत्ताधारी हे लय चाबरेत, यांना तेव्हाच कळतं टायमाला काय करायचं. बघा टायमाला कशी लाडकी बहीण आली, आता बंद करून टाकली. एकदा सत्ता आली की ते संपलं. आता म्हणले आम्ही कर्जमाफी करतो, तर जून मध्ये नेऊन घातली कर्जमाफी. तो शेतकरी जगणार का? तरी आम्ही बावनकुळे साहेबाला फोन करून सांगितलं होतं की तुम्ही जरा अलीकडे येता असत बघा, मार्चच्या आतमध्ये नसता आता तुम्ही कर्जमाफी करणारच आहेत ना, द्या की आदेश द्या की बँकांनी पैसे मागू नका, शेतकरी कर्जमाफी करणार ना. आणि मग नोटिसा कशामुळे चालल्या शेतकऱ्यांना? तुम्ही मोठ्या मनाने कर्जमाफी करायला ठरवलं जून मध्ये, आदेश काढा. एकाही बँकेनं शेतकऱ्यांना पैसे मागायचे नाही, कर्ज वसुलीला जायचं नाही, आणि पुनर्गठन लगेच करा. म्हणजे पहिले न भरल्यामुळे सरकारने नाही भरले, हे न भरले, पुनर्गठन पण व्हायना. नुकसान भरपाई 100% झाली. 3 का काय हजार रुपये टाकले तुम्ही आत्ताशी, आणि एकाच्या 10 20 गायी होऊन गेल्या, त्या लाखाच्या पुढच्या किमतीच्या होत्या. सगळा माल शेतात लावलेला सगळं होऊन गेला. ते बघा, राजकारण करत असताना डोळ्यासमोर लोकांचे वेदना दुःख सुद्धा ठेवलं पाहिजे. नुसतं राजकारणाच्या नादाबाई ते लोकांना काय झालं असेल, कारण ते पण आपले. म्हणून तर मी एवढा हट्टाला पेटलेला असतोय की समाजाला द्यायचं ना, आपण आयुष्यात द्यायचं, इथं कोणाला लागणार नाही. मी काय चुकीची मागणी करतोय? मी समाजासाठी लढतोय, म्हणजे भाजपमधला मराठा आरक्षण घेणार नाही का? काँग्रेस राष्ट्रवादीचा, शिवसेनेचा, 3 शिवसेना, 2 राष्ट्रवादी झाल्या, त्यांना घेणार नाही आहेत का? सगळ्यांनाच लागतं. हे लोकांनी आधी समजून घेतलं पाहिजे. ही लढाई अगोदर आपल्या जातीसाठी, समाजाच्या लेकरासाठी. याच्यात राजकारण नाही आलं. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण केलंच पाहिजे, पण आरक्षणात नाही केलं पाहिजे. आता मी तर किती बघा ना, ओढ्या फिरतोय पुण्यात. मी तर आता घातपातच ठरलो होता, गरीबाची मागण्या करतो म्हणून, गरीबाला न्याय देतो, युग पुढे चला. आता मी व्यवसायाकडे समाज न्यायचा म्हणतो. समाजाचे 1 कोटी समाज एकत्र यायला लागला, समाजाच्या लेकराला व्यवसाय द्यायचा म्हणलं. कारण 3 गोष्टी तर पक्क्या दिल्यात आता. आरक्षण दिल्यामुळं त्या 3 तर पक्क्या झाल्या. योजना सगळ्या येणार, केंद्राच्या, राज्याच्या, सिंचनाच्या, कृषीच्या. तुम्हाला घरकुलापासून सगळ्या योजना. दुसरं, शिक्षणात आता तुम्हाला सवलती मिळणार आहे. तिसरं, तुम्हाला नोकऱ्यात तुमचे लेकर राहणार आहेत सगळ्या क्षेत्रात. इंजिनियर, डॉक्टर, काय जे असतील तेवढे, पोलीस, महसूल, सगळ्या खात्यात लेकर जाणार आहेत. आणि आता मी समाजाला व्यवसाय न्यायचं म्हणतो, कारण काही शिकते, नोकरीत जाते. व्यवसाय सुद्धा आपल्या लेकराच्या हातात असला पाहिजे. आपण समाजाने कोणाला फुलाची पाकळी द्यायची, कोणाच्या तरी लेकराला आयुष्याची भाकरी मिळाल ना, लावायचे सगळे. आता ही मोहीम आम्ही हातात घेतली. महावीर इतके जळायला लागलेत, ते चांगलं काम करतोय म्हणून मग घातपातच करायचं म्हणले. त्यामुळं ते संरक्षण नाकारून टाकलं. आपण माझ्या समजतो की एक बॅग पोलीस, त्याला दम लागतो. नार्को टेस्टवाला लपला कुठं आता? नार्को टेस्टवाल्यांना आता नार्को टेस्ट यायला पाहिजे ना. मला तर आम्ही अर्ज दिला की आम्हाला तुमचं संरक्षणच नको, आमचा विश्वासच नाही राहिला. माझा समाज आणि मी, आम्ही दोघं समर्थ होतो आमचं संरक्षण करायला. कारण मला जात मोठी करायची, जात मलाही पुढे उघडं पुढे देत नाहीये. त्यामुळे त्यांना अर्ज दिला, आणि मला वाटतं जालन्याच्या SP साहेबांनी तातडीनं मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यावरती लगेच संरक्षण सुद्धा काढून घेतलं. पोलिस माघारी नेलेच म्हणून कळालंय मला. जे पोलिस म्हणजे आम्हाला होते ना तिथे, ते वापस पण घेतले. माझं म्हणणं आहे की जर आता घातपात करणाऱ्या आरोपींनी जबाब दिलाय, धनंजय मुंडेंनी सांगितलं होतं घातपात करायचा, तर आमच्या जालन्याच्या SPनी पत्रव्यवहार करून गृह मंत्रालयाकडून परवानगी का घेतली नाही त्याला अटक करायची? आणि जर त्यांनी मान्य केलं नसेल, आज 3 आरोपी आहेत, त्या तिघांनी जर मान्य केलं नसेल की आम्हाला धनंजय मुंडे यांनी सांगितलं तिथे नार्को टेस्ट करा तिघाची, तसं सोडू नका त्यांना, नसता याचे पडसाद खूप वाईट होणार आहेत पुढच्या काळात. काय हे सुद्धा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीसांना पण सांगतो, आणि जालन्याचे SP पण सांगतो, याचे पडसाद खूप उमटणार आहे. नसता त्या आत असणाऱ्या घातपाताच्या आरोपींची तिघाची नार्को टेस्ट करा, आणि आमची दोघांची करा. नक्की ज्यामध्ये पाहिलं की खरं तर जे घातपात केला त्यांची नार्को टेस्ट करा, अशीच मागणी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आपल्याला पाहायला मिळतं. कारण कल्पेश मिसळून दिली किंवा मराठी चाकण पुणे. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.